सत्यनारायण नवेगाव, खरं तर सत्यनारायण नवेगाव हा नवीन युवकांचा संघ आहे, परंतु झुंज काय कडवी आहे. सुंदर सुंदर घणाघाती हल्ला तुमच्याकडून पाहायला मिळाला. सुंदर टीमवर सत्यनारायण नवेगाव झुंज देतोय प्रतिस्पर्धी संघ. नवतरुण कालभैरव मोर्चे चला चला मागे घ्या. चला खेळाडूंनो, श्री गणेश वाशी रहा अनिकेत राटाडे. रसिकांनो, आता प्रत्येक सामना असाच होणार आहे. अनिकेत राटाडे आणि अनिकेत राटाडेचा वारू रोखला गेलाय. जबरदस्त अँकलोड जितेश पाटील. ग्राउंड नंबर 4 वर जबरदस्त क्षेत्ररक्षण सत्यनारायण नवेगाव विरुद्ध झुंज देतोय नूतन कालभैरव मोर्चे. धन्यवाद संदीप पाटील सर. सहा गुण. ग्राउंड नंबर 3 वर पुढील होणारा सामना श्रीराम गडब गणेश कासू. ग्राउंड नंबर 3 वर पहिला पुकार. श्रीराम गडब गणेश कोड कासू ग्राउंड नंबर 3 साठी पहिला पुकार. चला खेळाडूने माघार घ्या.
ग्राउंड नंबर 3 वर पुढील होणारा सामना श्रीराम गडब विरुद्ध ओमसाई कोल्हे. ओमसाई कोल्हे विरुद्ध श्रीराम गडब ग्राउंड नंबर 3 वर. आपल्याला पहिला पुकार चुकीची दुरुस्ती स्कोरशीट जमा करा ताबडतोब. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1 2 श्रीराम गडब ओमसाई कोल्हे ग्राउंड नंबर 3 वर पहिला पुकार. तर होईल सामना चुरशीचा. जितेश पाटील रोखला गेलं हे वारू. जबरदस्त क्षेत्ररक्षण सुपर टॅकल 2 गुण. नितेश मात्रे व्यासपीठाकडे. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार झुंजार कणे राधाकृष्ण वडहाव. झुंजार कणे राधाकृष्ण वडहाव ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार. आपल्याकडे पुकार येतात आपले पुकारले जाणार. तर बघूया काय होते. झुंज ही कडवी झुंज चालू आहे मैदानात. वाईसूद ओळंगी श्री गणेश वाशीरोहा नवतरुण कारावी जय हनुमान उचेडे पांडवादेवी रायवाडी मिडलाईन कर्जत. तर ग्राउंड नंबर 3 वर श्रीराम गडब ओमसाई कोल्हे. तर ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणे राधाकृष्ण वडाव. तर ग्राउंड नंबर 2 वर जय बजरंग रोहा बालनंद कासू. पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 साठी. एक कडवी झुंजा ग्राउंड नंबर 2 वर पाहायला मिळेल. अर्थातच वाईसूद ओढांगी झुंजा देतोय श्री गणेश वाशीरोहा. तर ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना जय हनुमान उचेडे विरुद्ध नवतरुण कारावी. तर ग्राउंड नंबर 3 वर चालू असलेला सामना अर्थातच जय भवानी कोपरोली हनुमान बोरवे. मेहनत करावी लागेल मैदानात. वाईसूद ओढांगी संघ एक जबरदस्त सामना चालू आहे मैदानात. पूर्ण दारोमदार ओढांगी एक्सप्रेस अर्थात जितेश पाटील चढाई करतोय ग्राउंड नंबर 2 वर. हो चुकीला माफी नाही. एकीकडे आहे वाईसूद ओढांगी संघाचे एक्सप्रेस जितेश पाटील. तो दुसरीकडे श्री गणेश वाशीरोहा संघाचा एक खतरनाक खेळाडू अनिकेत रणराडे मैदानात. हो मित्रांनो, विसल वाजली की ताबडतोब सोडून द्या.
आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. ओढांगी संघ आम्ही समोर आहोत. दोन्ही अँकल होल्ड झाले आणि आता मात्र जाल्यातून मासा निसटलेला आहे. जबरदस्त चढाई जितेश पाटील. यशस्वी चढाई श्री गणेश वाशी रोहा संघाकडून परेश मगर याच्यावर पूर्ण आता दारोमदार असणार. परंतु ओढांगी एक्सप्रेस आता मात्र रुळावर आहे. या एक्सप्रेसला थांबा मिळेल का? मात्र 4 अशी लढत आहे. परेश मगर सारखा मध्यरक्षक काही करू शकते मैदानावर. प्रयत्न छान असणार. परेश मगर उभा ढाकला मात्र यशस्वी चढाई. टाळ्यांचा गजर होतोय, आनंदाचा पूर येतोय, मात्र मध्यांतर होतोय. दुसरा पुकार ग्राउंड नंबर 2 वर जय बजरंग रोहा बालनंद कासू ग्राउंड नंबर 2 वर. अकरा 13 असा गुणफलक ग्राउंड नंबर 2 वर. तर 9-15 असा गुणफलक ग्राउंड नंबर 4 वर. 3-4 असा गुणफलक ग्राउंड नंबर 3 वर. या क्रीडानगरीमध्ये 4 व्हीलरची चावी हरवलेली आहे. कुणाला मिळाली असेल तर ताबडतोब जमा करा. कोण बॅग विसरतोय, चावी विसरतोय, पण घराची चावी मात्र विसरून जाऊ नका. कोणीतरी आपला चष्मा सुद्धा विसरले. काय आवड हो, स्वतःला विसरून जाऊ नका. विनंती आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचा महत्वाची लढत अर्थात 4थ्या फेरीची लढत चालू होईल. अर्थातच क्वार्टर फायनल. रसिकांनो सोडू नका हा सामना. ग्राउंड नंबर 2 चा सामना रंगेल हा सामना. कारण गणेश वाशी रोहा हा कमबॅक करणार, पलटवार होणार. कारण वायसूद ओढांगी हा संघ जरी आघाडीवर असला तरी ही आघाडी मोडून काढण्याची कॅपॅसिटी पात्रता रोहा संघामध्ये आहे. चला लाईनमॅन चला ग्राउंड नंबर 2 वर. ग्राउंड नंबर 2 1 वर चढाईसाठी मिथून मोखल. पूर्ण संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय असा हा मिथून मोकल. या मैदानावरचा सितारा तारा कोण चमकणार आहे? मिथून मोकल तयार आहे, सज्ज आहे. मात्र क्षेत्ररक्षण होईल असं मला तरी चित्र दिसतोय. कारण आता मात्र मिथून मोकल माघार घेईल असं मला तरी वाटतोय. मात्र निश्चितच मिथून मोकलची माघार. त्याला प्रत्युत्तर हर्षल गावण ग्राउंड नंबर 1 वर. ग्राउंड नंबर 3 वर श्रीराम गडब, ओम साई कोल्हे. आपल्याला
दुसरा पुकार. वाईसूद ओढांगी संघाचा जितेश पाटील. चढाईसाठी मैदानात सामना होईल चुरशीचा. जितेश पाटीलची चढाई. लाईनमॅन आणि आता मात्र लोण्याचा बोजा कुणाच्या खांद्यावर. वाशी रोहा संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय. वाईसूद ओढांगीच्या प्रांगणात सहजासहजी टिपण्यात यश आलंय. आणि केतराकडे एक जबरदस्त लढत चालू आहे मैदानावर. झुंजारकडे राधाकृष्ण वाडा आपल्या दुसरा पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. पांडवादेवी रायवाडी मिडलाईन कर्जत ग्राउंड नंबर 4 वर दुसरा पुकार. श्रीराम गडब ओमसाई कोल्हे ग्राउंड नंबर 3 वर. बादशाह काय कडक काय पदव्या ग्राउंड नंबर 2 वर चालू आहे. रसिकांनी खचाखच भरलेली क्रीडा नगरी मात्र बोनस गुण आहे. अनिकेत रक्ताचं पाणी करतोय. चुकीला माफी नाही अशी कबड्डी आहे. जयेश गावड काय तो दहशत काय तो जाणारा सामना होतोय चुरशीचा. राज पाटील याला थांबवलं जाईल का. चढाईसाठी निघालेला हा जबरदस्त खेळाडू. ओढांगी गाव ग्रामस्थ पूर्ण आलेली दिसतात. अख्खा गाव आलेला आहे. काय आवड आहे खरोखर चांगला. आपण आधारशिला बनवतोय आपल्या संघासाठी पाठीराखीव. किती गुणांची आघाडी हो. चार गुण. जयेश गावडच्या धारदार चढाया मर्दमुग्ध करणार. विपुल मोकल सारखा एक राष्ट्रीय खेळाडू ग्राउंड नंबर एक जबरदस्त खेळ ग्राउंड नंबर 1 वर. हृदयाचे डोके वाढतायत ग्राउंड नंबर 1 वर. डू ऑर डाय करो या मरो सिच्युएशन मध्ये राज पाटील. ओहो प्रयत्न छान आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. रेडर हसराय डिफेंडर हसरा. 1 गुण. जयेश गावड हा सुद्धा वादळ आहे. या वादळाला कैद करणे शक्य नव्हे. चढाईसाठी नवतरुण कारागीरच्या प्रांगणात यशस्वी होईल का. ओह काय धमक
बोनस रेषेच्या आतमध्ये जाऊन माघार घेतोय आणि आता ग्राउंड नंबर 1 वर मध्यांतर होते, पूर्वार्ध होतोय. रसिकांनो सोडू नका हा सामना 5-5 चढाईकडे सुद्धा जाऊ शकतोय असा हा सामना ग्राउंड नंबर 1 वर. सामनाधिकारी निश्चितच आम्हाला गुणसंख्या सांगा. कल्पेश झेमसे किती गुणांची आघाडी ग्राउंड नंबर 1 वर? 4 गुणांची आघाडी कारावी संघाकडे आहे. नाम मात्र 4 गुणांची आघाडी आणि ही आघाडी मोठ काढू शकतोय जय हनुमान उचेडे संघ. जय हनुमान उचेडे संघ तुम्हाला आठवावं लागेल. गणेश क्लब उरण संघाचा भारत पाटील एका चढाईत 7+2 गुण अर्थातच 9 गुण. नवकिरण भेंडकर संघाचा अश्विन पाटील जरी आज या जगात नसेल परंतु एका चढाईत 7+2 असे 9 गुण मिळवणारा. तसेच महेश लांगी. तसेच आपल्याला आठवावं लागेल शिवशंभो पाटणेश्वर संघाचा अर्थातच पुष्पराज विकी ठाकूर. तर चढाईसाठी राज पाटील. चला ग्राउंड नंबर 2 सामना चालू करून घ्या. जो सामना झाला नूतन कालभैरव बोरजे विरुद्ध नवेगाव, यामध्ये नूतन कालभैरव बोरजे संघ 9 गुणांनी विजयी झाला. युट्यूब वाल्यांकडून सूचना आलेल्या आहेत. अनेक रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. तर रसिकांनी इथे विनंती केलेली आहे की जो सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध मिडलाईन कर्जत हा सामना जो ग्राउंड नंबर 4 वर आहे तो सामना ग्राउंड नंबर 2 वर खेळवा जेणेकरून आम्हाला हा सामना पाहता येईल. तर ग्राउंड नंबर 2 वर पांडवादेवी रायवाडी मिडलाईन कर्जत हा सामना ग्राउंड नंबर 2 वर होईल. तर ग्राउंड नंबर 4 वर अर्थातच जय बजरंग रोहा विरुद्ध बालनंद कासू हा सामना होईल. धन्यवाद. तर अनेक रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा फक्त रायगड मध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पोहोचत आहे. कारण दोनच ग्राउंड युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहेत. राज पाटील यशस्वी ठरतोय परंतु जय हनुमान उचेडे संघ हा सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो. कमबॅक करणार जयेश गावड सारखा हिरा मैदानात चमकतोय. आता मात्र जयेश गावड याला रोखलं गेलंय. चला खेळाडूंनो या क्रीडांगणाशी प्रामाणिक राहा, या मैदानाशी प्रामाणिक राहा.
मैदानामध्ये 4 व्हीलरची चावी हरवलेली आहे. कुणाला मिळाली तर ताबडतोब जमा करा. ग्राउंड नंबर 3 शी संपर्क करा. संदीप जाधव, अनुराध पाटील 3 आणि 4 वर. पद्माकर पाटील ग्राउंड नंबर 4 वर. दोन्ही मैदानावर सामने रंगलेले आहेत. एकीकडे वाईसू दोडांगी श्री गणेश वाशी रोहा, दुसरीकडे जय हनुमान उचडे विरुद्ध नवतरुण कारावी. ही महत्वपूर्ण लढाई असणार. हर्षल गावडे याची. जयेश गावड्याला जीवदान द्यावं लागेल. एक तारणहार आपल्याला ठरावं लागेल आपल्या संघासाठी. हो हो हो, राज पाटील याला टिपला. ग्राउंड नंबर 4 वर शेवटचा आणि फायनल पुकार. जय बजरंग रोहा बालनंद कासू ग्राउंड नंबर 4 वर झाला. श्रीराम गडब ओमसाई कोल्वे ग्राउंड नंबर 3 वर. झुंजारकडे राधाकृष्ण वडाव ग्राउंड नंबर 1 वर. लढाईसाठी निघालाय राहुल मोकल. 5-1 अशी लढत. जर क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा गजर होईल हे मात्र नक्कीच. मात्र राहुल मोकल सावध पत्रा घेणार आणि माघार घेणार. आता मात्र गरज आहे मैदानात ती जयेश गावडे याची. नवतरुण कारावी मिथून मोकल या हत्याराचा वापर करणार. मिथून मोकल मैदानात. 4-1 क्षेत्ररक्षण होईल का? शृंखला पडेल का? पडली आणि मात्र नजर हटी हर्षल गावड. प्रयत्न छान होता. पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण जर स्टॉप केला नसता तर खरोखर 9-14 नवतरुण कारावी जय हनुमान उचेडे. चला ग्राउंड नंबर 4 वर जय बजरंग रोहा बालनंद कासू. जयंत हैदराचे ग्राउंड नंबर 1 वर. झुंजारकडे राधाकृष्ण वडाव. ओमकार. हाच ओमकार आपल्या संघासाठी तारणहार ठरेल. याच खेळाडू हाच अनेक वेळा टर्निंग पॉइंट ठरलेला असा हा खेळाडू आहे. आपल्या संघासाठी रक्ताचं पाणी करेल का? एक महत्वाची चढाई. विपुल मोकल बोनस पॉइंट. ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा महत्वाचा सामना चालू आहे. चला जय बजरंग रोहा बालनंद कासू ग्राउंड नंबर 4 वर. श्रीराम गडब
ओमसाई गोल्डवे ग्राउंड नंबर 3 वर. रसिक वर्ग एवढा ओरडतोय की खेळाडू सुद्धा घाबरतो. गीत आहे कबड्डी रसिकामध्ये. मिथून मोकाल क्षेत्ररक्षण होईल का? मिथून मोकल. रात्रीचे 4:04 झालेली आहेत आणि आम्ही महत्वाच्या चढाया पाहण्यासाठी थांबलेलो आहोत. या कोऱ्या एंट्र्या कुणाला आवडतात हो? आता मात्र डुकारड आहे. करो या मरो सिच्युएशन मध्ये मिथून मोकल याला रोखलं गेलं की यशस्वी होतोय. लाजवाब चढाई. ऍडव्हान्स टॅकल 3 गुण. मिथून मोकल चमकलाय मैदानात. ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल. झुंजारकडे राधाकृष्ण वडाव. ग्राउंड नंबर 1 वर. ग्राउंड नंबर 3 वर ग्राउंड नंबर 4 वर चला जय बजरंग रोहा बालनंद कासू दोन्ही संघ आलेले आहेत. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 4 वर चला. ग्राउंड नंबर 2 वर पांडवादेवी रायवाडी मिडलाईन कर्जत. एक महत्वाचा सामना ग्राउंड नंबर 2 वर होईल. महत्वाची चढाई. दोन विरुद्ध एक आणि मैदानावर सामना रंगला. चला चला मागे व्हा, मागे व्हा, खेळाडूंना मागे व्हा.